मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत बैलाला पूजले जाणाऱ्या त्याच्या मान सन्मानाला समर्पित असलेल्या सणाबद्दल, तो म्हणजेच बैलपोळा। संपूर्ण वर्षभर बैल उन्हातान्हात राबत राहतो। शेत नांगरणं, शेती करणं, बैलगाडी ओढणं, प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला मदत करतो आणि म्हणूनच वर्षातून एक दिवस शेतकरी आपल्या साथीदाराला विश्रांती देतो, त्याला सजवतो, हारपुरं घालतो, ओवाळतो आणि त्याच्या देवता समान मानतो। बैलपोळ्याच्या प्रथेमागे अनेक पौराणिक संदर्भ आहेत। चला तर मग त्यातीलच काही कथा पाहूया। नमस्कार, महाराष्ट्र रोड या आमच्या नव्या कोरकर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। पहिली कथा आहे यमराजाची। आपल्या धर्मग्रंथाप्रमाणे बैल हा यमराजाचा वाहन मानला गेला आहे, म्हणूनच त्या दिवशी बैलाची पूजा केली की मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते असे लोक मानतात। बैलाला पूजल्याने संकट दूर होतात, घरात सुख समृद्धी नांदते आणि आपल्याला दीर्घायुष्य मिळते। दुसरी कथा आहे आपल्या बालकृष्णाशी संबंधित आहे। भगवान श्रीकृष्ण गायी आणि बैलाच्या सानिध्यातच वाढले। त्यांना गोकुळातल्या प्रत्येक बैलाचं गायीचं प्रेम होतं। कृष्ण म्हणायचे, ज्याच्या सहाय्याने आपण शेती करतो त्यांना देव मानलं पाहिजे आणि म्हणूनच आजही बैलपूजेला महत्त्व आहे। सणाबद्दल आणखी एक आख्यायिका अशी आहे, कैलाश पर्वतावर भगवान शंकर आणि देवी पार्वती सारीपाट खेळत होते। खेळताना देवी पार्वतीने डाव जिंकला, परंतु भगवान शंकर ते मान्य करायला तयार नव्हते। यावरून दोघांमध्ये वाद चालू झाला। या वादाचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांच्या वादाला साक्षीदार होता फक्त नंदी। तेव्हा देवी पार्वतीने नंदीला विचारले की डाव कुणी जिंकला। त्यावर नंदीने शंकराची बाजू घेतली। तेव्हा देवी पार्वतीला नंदीचा खूप राग आला आणि देवी पार्वतीने नंदीला मृत्यूलोकी तुझ्या मानेवर ओझं असेल आणि तुला जन्मभर कष्ट करावे लागतील असा श्राप दिला। नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने देवी पार्वतीची माफी मागितली। तेव्हा देवी पार्वतीने त्याला सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुझी पूजा करे, त्या दिवशी तुझ्या मानेवर ओझं नसेल, तो दिवस म्हणजेच बैलपोळा। तेव्हापासून बैलपोळा हा सण साजरा करण्याची प्रथा चालू झाली। शेतकऱ्यांसाठी हा सण केवळ धार्मिक नाही तर भावनिक सुद्धा आहे। मित्रांनो, बैलपोळा फक्त बैलांचा सण नाही तर आपल्या संस्कृतीचा उत्सव आहे। तो शिकवतो ज्या जीवामुळे आपलं पोट भरतं, ज्या जीवामुळे आपलं जीवन चालतं, त्याचा सन्मान करायला हवा। हीच खरी कृतज्ञता आणि हाच खरा अभिमान। तर ही होती बैलपोळ्याची पौराणिक कथा, त्याचं महत्त्व आणि आपल्या संस्कृतीतील त्याचं स्थान। तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जवान, जय किसान।